हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? बरे आहेत ना? स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. दादा मेरे ये क्या कर दिया रे तूने, दादा मेरे ये क्या कर दिया रे तूने. अरे अरे चावून द्या हे गाणं. मी गाणं असं बनवतच असते, मनाला म्हणजे लावून घेऊ नका. मला कधी कधी बोलताना म्हणजे गावावं असं वाटतं. आणि जर तुम्हाला माहिती आहे ना, अगोदर ते हम पांच ते सिरियल होतं, जर गेस्ट आले तर दरवाजा उघडताना नाचून नाचून मी म्हणजे गेस्ट ओपन करते. ते सोडा, जर मी कुठे जात असेल ना आणि एखादा व्यक्ती असं असेल तर मी त्याला म्हणते जरा स्माईल द्या. तर आज तर तसंच झालं. एक बाई आली माझ्याकडे, मला पैसे देत होती, तिने सामान घेतलं आणि ती म्हणजे एकदम टेन्शनमध्ये होती. मी तिला म्हटलं जरा स्माईल कर, आणि ती स्माईल पण केलं आणि तिच्या मागे 4 लोक होती ना, त्यांनी पण स्माईल केलं. तर माझं फक्त मोटिवेशन काय आहे की माझ्या व्हिडिओतर्फे, माझ्या व्हिडिओमार्फत जर 4 लोक हसत असतील तर चांगलंच आहे. जसं आज मी एका त्या बाईला हसायला सांगितलं तर तिच्या मागे 4 लोक होती, ती पण हसत होती म्हणजे काय, टिंगल करून नाही, त्या पण खुश झाल्या, त्या पण मोटिवेट झाल्या. त्या किती टेन्शनमध्ये होत्या त्या बाई. खरोखर आज मी सुद्धा ना जरा फार टेन्शनमध्ये होती. पण एक ताई ज्या आहेत त्यांनी मला पिन केलं, बोलल्या माझ्याशी, म्हणजे बोलून म्हणजे फोनमध्ये नाही, असंच माझ्याशी चॅटिंग केलं. आणि मी माझं खरोखर मी बोलली होती की जाऊन दे, पण नाही, सोडायचं नाही, खोट्याला सोडायचं नाही. तर चला मैत्रिणींनो, व्हिडिओला स्टार्ट करूया. तर आपल्या दादाच्या घरी गेस्ट लोक येतात आणि त्याने तो ताज आणून ठेवला आहे घरामध्ये. ताज म्हणजे प्यायचं नाही हो, ते डोक्याला. एक आला होता, बल्ले बल्ले अ शाबा शाबा, ऐ बल्ले बल्ले अ शाबा शाबा, ते आले होते. त्यांच्या डोक्यावर ताज ठेवला आणि बोले वाह तुम क्या दिखते है ये ताज में. ते झाल्यानंतर दुसरे आले, अगोदरचे झाले, रिपीटमध्ये आले, तर त्यांच्या डोक्यावर ताज ठेवला आणि बोलले बघा, आमच्या गेस्ट हाऊसमध्ये आलेले जेवढे होते त्यांच्यापेक्षा हा ताज तुमच्यावरच सूट होतो. म्हणजे बोलण्याचा अर्थ काय हाय रे बाबा, काय अर्थ हाय? हां, पैसेवाला पार्टी आहे ना, समजून जावा. जेवढं मस्का लावेल तेवढं पैसेवाला पार्टी परत येणार, परत येणार, परत येणार, आणि ते चार्जेस वाढत राहणार, वाढत राहणार, वाढत राहणार. समजलं का? त्याच्यानंतर लाडू केले, लाडू. ओ माय गॉड, 1 लिटर तूप, 1 किलो मेथी आणि काय गुड. ओ माय गॉड, किती खर्च. त्याच्यानंतर 3 कामवाली म्हणजे बायको आणि 2 हेल्पर, त्यांचे पैसे. बापरे. मग बोलला दादा त्यांनी पैसे दिलं. काय बोलायचं तुम्हाला सांगता येत नाही. आता बघा मैत्रिणींनो, जर आपल्या घरी फंक्शन असेल कोणाचं आणि ते लोक अगोदर आपल्या फंक्शनमध्ये आले असतील, आता काही लोकांच्या याच्यामध्ये असतं हो गावामध्ये, जर मी तुम्हाला काही गिफ्ट दिलं तर तुम्हाला मला गिफ्ट द्यायचं असतं, असं ते गावागावामध्ये असतं. आता आपल्या दादाच्या बहिणीच्या लग्नाला आपले मावशी गेल्या होत्या. पण यांचं काय आहे, दादा आहे काय बाय 1 गेट 1 फ्री घेणारा, आणि त्याला काय आहे, त्याला जे पसंत नाही ते पसंत नाही, त्याच्यामुळे तो समजून घ्या. आज एक मी व्हिडिओ बघितला. ओ माय गॉड, कोणाचा, आपल्या सर्वात बेस्ट ताई आहेत ना, कुकिंग करतात, त्यांच्या मुलीचं लग्न झालं होतं. आणि तिथे कमेंट वाचली मी की तुमच्या ताईसाहेब का नाही आल्या. तर मी मनामध्ये म्हटलं ताईसाहेब द्यायचं कसं, हा दादा तिकडे आहे ना, त्या बिचारा आईला जावंसं किती वाटतं, कोण घेऊन जाणार तिथे. पण मग पेट्रोलचा हिशोब काढून बसेल आपला हा दादा आणि वहिनी टिंगल कोर. अगं ताई वहिनी, तुमच्या घरी गेस्ट लोक गेस्ट नाही, तुमचे स्वतःचे रिलेटिव्ह जर पहिल्यांदा तुमच्या घरात येतात ना, तर त्यांना ओटी भरायची असते. फक्त लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा आले त्यांना ओटी भरायची नसते हो. तर काय हाय, आता काय बोलायचं मला समजत नाही.
आणि काय ते डीमार्टला जायचं आणि बाय वन गेट वन घ्यायचं आणि ते रिलेटिव्ह लोकांना द्यायचं. त्याच्यापेक्षा तुमच्या घरी जर कोणी येत असेल, असं काही प्रकार नाही की लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा आले ना रोटी भरायची असते. तुम्ही स्वतः बोलता तुमच्या घरी पहिल्यांदा आले त्यांना एक ओटी तर भरायची असते. तुम्हाला एवढं पर्स, एवढ्या साड्या काय काय येतं, त्याच्यातली एक साडी तुम्ही त्या मावशीला किंवा ते मावशीची सून तिला दिली असती, किती झालं असतं, मस्त झालं असतं. नाही बाबा, आमच्यामध्ये तसा प्रकार नाही आहे. आमच्यामध्ये नवविवाहित मुलगी जर गेली ना तरच ते प्रकार असतो, असं आपलं दादाचं म्हणणं आहे. कुठल्या जमानाचा आहे दादा? बापरे. ओ मैत्रिणीनो, तुम्हाला माहिती आहे का, परवाशी आहे ना मला एक कमेंट आली होती. काय कमेंट? मला आली होती एक कमेंट की आजोबा, ओ समजलं ना, हां, जे मुंबईमध्ये आहेत त्या लोकांबरोबरचे ते हेल्पर सारखे बिचारे एज झालेले आहेत, ते त्यांच्या घरी न जाता उतरले होते प्रभादेवीला. का उतरले होते असं मला कोणीतरी विचारलं. मी म्हटलं मला काय माहीत, माझा सख्खा भाऊ थोडी आहे. माझा सख्खा भाऊ असता मी विचारलं असतं त्याला फोन करून की आजोबा प्रभादेवीला का उतरले. मी म्हटलं काय काम असेल. आता समजलं ना तुम्हाला? आता समजलं ना, आजोबा हे लोक नसतात ना तेव्हा जाऊन प्रभादेवीमध्ये राहतात. हां, बिचारा काय करायचं, लग्न नाही, मूलबाळ नाही, इथे नाही तिथे, अशी जिंदगी झालेली आहे आपल्या आजोबांची. ओ बाबा, माजर कशी आहे काय माहीत, तिथं सुखातच असेल. नाहीतर हा दादा अख्खा दिवस तिला पप्पी दे पप्पी दे पप्पी दे, त्या बायकोला दे पप्पी, त्याचा काहीतरी रिझल्ट येईल. माजरेला अख्खा दिवस पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे करत बसतो. बायकोला दे काहीतरी रिझल्ट येऊन दे लवकरात लवकर. अष्टपुत्र भव सगळे येऊन गेलेले अष्टपुत्र भव आशीर्वाद देत चालले. पण या आशीर्वादाचा रिझल्ट कधी येणार मी पण म्हणजे वाट बघत आहे. देव जाणे. आता अष्टपुत्र भवचं सीजन नाही आहे, वंदपुत्र भव पण साक आहे. ठीक आहे ना. आणि दुसरं काय आहे, आता जर आपला हा दादा कोणाच्या लग्नाला गेला असता ना, ॲज एक्झाम्पल देते बरं का, एक्झाम्पल, कोणाच्या लग्नाला गेला असता ना तर लग्नापेक्षा त्यांच्या थालीच जपून बसल्या असता. बघा बघा, मग जर त्यांचं सिम्पल लग्न असेल केलं असेल कोणी तर त्याची इज्जतीचा पाणी पाणं. एवढं मोठा यूट्यूबर लोकांच्या लग्नाला गेला आणि तिथे एवढंच, ओ माय गॉड. त्याच्यापेक्षा लग्नात नाही गेलेलं बरं आहे कोणाच्या. आपल्या दादाने छानपैकी घरी बसतो ना, गेस्ट करतो, तेच बरं आहे. आणि जाऊन द्या, मला काय आहे, आपलं जे आहे ते काल्पनिक आहे. आपला दादा काल्पनिक आहे. आणि जर ह्या माझ्या काल्पनिक गोष्टीशी कोणीसुद्धा असं करत असेल तर समजून घ्या तो तसाच आहे म्हणून. बरोबर आहे की नाही माहिती ना. आज बघा आपला दादा जो आहे दुसऱ्यांच्या घरी घॅस्ट म्हणून गेला दुसऱ्यांच्या घरी आणि तिथे जाऊन बसला आणि त्यांना पोहे करून दे म्हणतो. आणि मॅडमला आणलं काय त्याने, केक. म्हणजे तिथे नाही भेटलं तरी तिथे चालूच असतं, आम 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 असं चालूच असतं. त्याला काही करू नाही शकत. बुद्धी छोटी झालेली आहे, आंग वाढलेलं आहे, एवढंच. बाकीचं काय नाही. मला तर व्हिडिओ बघून एवढं गरगरतं ना, विचार नाही करू शकत. पण येतो, बघायला लागतं बरं का. पापी पेट का सवाल है. ये पापी पेट का सवाल है. तुम क्या जाने मोहन बाबू. बरोबर आहे की नाही माहिती ना. नाही तसं काय नाही हो, मी एक डायलॉग मारला तसं आहे. बाकीचं काय नाही. आणि बघा मी काय बोललेली बरोबर पटत असेल तर कमेंट करा. माझ्या सबस्क्रायबरांना सांगितलेलं आहे, जर आहे ना तुम्ही व्हिडिओ पहा आणि कमेंट अजिबात करू नका. कारण आहे ना, हे काही टपलेले असतात अडाणी लोक. अडाणी बोलतात की अनाडी बोलतात, काय बोलतात, टपलेले असतात. आपल्या सबस्क्रायबरांना येऊन काय काय बोलतात, तर मला ते अजिबात आवडत नाही. आता काही येतात फेकवाले, त्यांना उत्तर द्यायला येतात आपले सबस्क्रायबर. काय करायचं, आपल्या सबस्क्रायबरांना आपल्यावर प्रेम आहे ना. बरोबर आहे की ना. ओम भाऊ नक्की कमेंट करा. ओम भाऊ
ओम साईराम. बाकीचं काय नाही मैत्रिणींनो. तर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा आणि सांगा मला ओटी जर तुमच्या घरी कोण पहिलं येतं ना ओटी भरतात की नाही, की फक्त नवविवाहित वधूवरू बाई काय वधूवर गेलं तरच. आता तुम्ही माझ्या ना डोळ्याचे इशारे आणि असं बोलण्याचं जाऊ नका. मी तसंच बोलते. माझा मराठी पण फ्लुएंट नाही. मराठी शाळेत शिकलेली आहे मी, पण आमची भाषा वेगळी असल्यामुळे दररोज मी कोणाबरोबर मराठी बोलत नाही. त्यामुळे असं होत असेल तर समजून घ्या. मी तर खोटं नाही दाखवत ना ह्या लोकांसारखं. मी टांकी घेतली बघा, किती मोठी टांकी बघा, केवढी मोठी तुळस. मला तर तो कुत्रा जवळ आला होता ना असं वाटत होतं त्याने पाय वर करून त्या भिंतीवर नाही कॅमेरावरच करून टाकायला पाहिजे असं. तो गेला असता ना तो एकदाचा गोप्रो बरा झाला असता दादाचा. पण कुत्रा काय आहे लांब आहे. काय पण बोलतो दादा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा. काहीतरी करा. बाय बाय. दादा किती हसवतो रे अख्ख्या व्हिडिओमध्ये. हा रोड बघ, तो रोड बघ, हा झाड बघ, हे घर बघ, नाही हा घर बघ, हा घर बघ. ओ माय गॉड. आईची भाषा पण काय कळत नाही, पोराची भाषा कळत नाही. त्याच्यावरती आईस्क्रीम खायला शिकवायला क्लास मी देते, ये इथे आणि कसं खायचं ते दाखवते. जाऊ द्या. मातोशी बोलत होती तरणी पोरगी आहे. 28 वर्षाची तरणी पोरगी. तर चला बाय बाय. 28 वर्षाची तरणी पोरगी. नमस्ते नमस्ते नमस्ते. चला बाय बाय. व्हिडिओ आवडलाच नाही लाईक शेअर आणि कमेंट करा. पण म्हणजे सबस्क्रायबरना मी सांगते तुम्हाला कंट्रोल करा. कमेंट करताना कंट्रोल नाही केले तरी चालेल. काही नाही. याचे फंकस येतात फेक सबस्क्रायबर. हां फेक सबस्क्रायबर नाही फेकवाले. मग तुम्हाला बोलतील मला नाही आवडणार. ठीक आहे ना. बाय बाय.